एक या फॅन लाव बरं जरा. लाव म्हटलं तर नुसताच लावला. मोठा कोण करणार? फुल कर फुल. ती हवा पोचू तरी दे बाई माझ्यापर्यंत. जा पाणी आण थंड मोठा ग्लास. बघू ऐश्वर्या काय करते. हॅलो काय करते ग? पापड बाई कर कर. मला पण दे टेस्टला. झाले की हा. मी तर बाई सगळं रेडीमेड आणते. झंझटच नको. हा उन्हाळा काय कमी त्रास देतोय. आणि त्यात वरून या मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. 24 तास भूम 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 भूम. कानात डास कसे सतत करतात तशी पोरं. आता ना शाळा ना ट्युशन ना क्लासेस. सतत घरीच टीव्ही समोर पडलेले. काय तर आई आज पावभाजी कर, आज छोले भटुरे कर, आज चायनीज कर. सकाळी पोटभर खाऊन परत दुपारी भूका लागतातच कशा मी म्हणते. तुला सांगते त्या फिन्स्टामध्ये उन्हाळा सुरू झाल्यापासून जे काय थंड पेय बनवायच्या रील्सचा धुमाकूळ सुरू झालाय ना. रील दिसली रे दिसली की ते पेय माझ्या घरात बनलंच पाहिजे. ते हॉटेलमध्ये नाही का ग्लास उडवून उडवून पेय बनवतात. अरे सॉरी, त्यांच्याकडे पण नसेल एवढी व्हरायटी जेवढी मी घरी बसून बनवलीये. आत्ता बोल. एवढ्या भयंकर गरमीत नुसती दिवसभर किचन मध्ये पडली असते मी. एवढा घाम गाळलाय की कोणी जिम करून पण बारीक होणार नाही. एवढी वाळली आहे मी नुसती घाम गाळून. आई ही बघ ना. ए गप्पा बसा जरा. फोन हातात घेतला रे घेतला. यांचं सुरू. जा त्या शेजारच्या डॉलीकडे जाऊन खेळा बरं. ती गावाला गेलीये. हे एक नवीन. गावाला का जातात बायका काय माहिती. जातात तर जातात म्हणा आमच्याही पोरांना घेऊन जा. अगं लाट्या वाळतायत ग माझ्या. मी नंतर तुला फोन. हो हो ठेव बाई फोन. मी जाते आपली माझ्या किचन मध्ये. बसली आपली वाळवण करत रिकामी कुठली.